आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये हॉटेलमध्ये संजना व अनिरुद्ध दोघेही बाहेर जाण्यास निघतात। तेवढ्यात तिथे अरुंधती व घरचे पोहोचतात। अनिरुद्ध व संजना गाडीत निघून जातात। सर्वजण आतमध्ये आल्यानंतर रूमची चौकशी करतात व अजून 2 रूम बुक करतात। तर देविका सर्व खर्च करणार असते। तर कांचन बोलते, मला देविका खूपच आवडते। तेव्हा सर्वांना अनिरुद्ध जवळच्या रूम मिळतात। सर्वजण रूममध्ये जातात। तेव्हा ईशा अरुंधतीला फोटो काढण्यास सांगते, तर आप्पा यशला चिडवत असतात। तेव्हा ईशा व गौरी पूर्ण रिसॉर्ट बघण्यासाठी खाली जातात। बाहेरचा निसर्ग बघून अरुंधती देखील खुश होते। तर दुसरीकडे संजना अनिरुद्धला बोलते, या वर्षीचा बर्थडे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे। मनावर प्रेशर नाही, तुझ्या घरच्यांना पण सर्व काही कळालं। तर अनिरुद्ध बोलतो, अजून आई आप्पांना माहीत नाही। तर संजना बोलते, आई आप्पांना लवकर सांग, म्हणजे खऱ्या अर्थाने आपण यातून मोकळे होऊ। तर अनिरुद्ध बोलतो, आता नाही सांगता येणार, आप्पांची तब्येत ठीक नाही। तर संजना बोलते, अरुंधती स्वतःहून हे सर्व त्यांना का नाही सांगत? तिला तुला घटस्फोटच द्यायचा नाही, म्हणून ती हे सर्व नाटक करत आहे। तुझ्या घरात राहण्यासाठी तिला दुसरा पर्याय नाही। ती तुला सोडणार नाही। ती पैसा पण कमवत नाही आणि आता कमवू पण शकत नाही। तू लवकर निर्णय घे, नाही तर ती तुला आयुष्यभर तुझ्या डोक्यावर नाचवेल। तेव्हा अनिरुद्ध बोलतो की आपण इथे फिरण्यासाठी आलो, हा विषय इथे नको। त्यानंतर दोघेही हॉटेलवर जाण्यासाठी निघतात। हॉटेलवर कांचन बेडवर नाचत असते, तर आप्पा तिची गंमत करतात। तेव्हा कांचन अरुंधतीला फोन करून बोलावून घेते। त्यानंतर अरुंधती अनघाला फोन करून सांगते की आम्ही लोणावळ्याला 2 दिवस फिरण्यासाठी आलो आहे। तर अनघा खूपच खुश होते। त्यानंतर बाहेर सर्व मुले रिसॉर्टमध्ये फिरत असतात। सर्वजण खूपच खुश असतात। तेव्हा अभिषेक यशला विचारतो की आई आता बरी आहे का? तर यश बोलतो, अभि तुला अजूनही वाटतं का बाबा तुझ्याशी सगळं खरं बोलले? तर अभिषेक बोलतो, आपल्याला इथे खरं खोटं करायचं नाही, दोघांमधील प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे। काही दिवसांनी आपण आपल्या लाईफमध्ये बिझी असू, तेव्हा आई बाबा एकटे पडतील, आपण त्यांना समजावून घेऊयात। बाबांना नाही झेपणार हा एकटेपणा। तर अभिला अंकिताची आठवण येते। तेव्हा यश सांगतो की तू घरात नसतोस म्हणून तुला काही माहीत नाही। आजकाल आई बाबांचं काही ऐकत नाही, तर ते तिला खूप त्रास देतात, अरेरावी करतात। आजी तर मध्ये बोलतच असते, एक दिवस बाबा तुझा हा विश्वास नक्कीच तोडणार आहे, हे लक्षात ठेव। तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की घरातील सर्वजण अनिरुद्ध व संजनाला रंगेहात पकडणार आहे, तर कांचन अरुंधतीला माफी मागणार आहे। लगेच सबस्क्राईब करा।